आरोपी मनीषा मांढरे, मनीषा वाघमारेला आता पुण्यामध्ये आणण्यात आले। दिल्लीमधून दोन्ही आरोपींना पुण्यामध्ये आणले। पुण्यात आता दोन्ही आरोपींची समोरासमोर चौकशी होणार आहे। मांढरे आणि वाघमारे या पुण्यामधल्या सुखसागर या परिसरामध्ये एकाच इमारतीत राहत होत्या आणि मनीषा वाघमारेच्या ब्युटी पार्लरमधूनच नीट पेपर फुटीचा हा सगळा कट शिजलेला होता असं कळतं आहे। त्यामुळे आता या दोघींची समोरासमोर चौकशी होईल। त्या दोघींनाही पुण्यामध्ये आणण्यात आलेले आहे। सख्या शेजारणी होत्या आणि त्यांनीच नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये मोठी भूमिका निभावलेली होती। आमचे पुण्यातले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। चंद्रकांत, नीट पेपर फुटी प्रकरणातली दोन नावं महत्त्वाची, ती म्हणजे दोघींची नावं एकच आहेत, ते म्हणजे मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे दोघींनाही आता पुण्यात आणलं जाणार आहे असं कळतंय। कशा पद्धतीने सगळी चौकशी होणार आहे, काय नेमकी पुढची आता कार्यवाही असणार आहे? आणलंय पुण्यातल्या सीबीआय ऑफिसमध्ये त्यांना समोरासमोर बसवलं। नंतर त्यांचे जे घर आहे जिथे ती झाडं झडती झाली, बिबीवाडी परिसरातली जी सोसायटी जिथे ते दोघी एकत्र राहतात, एका बिल्डिंग मध्ये मनीषा वाघमारे राहते जी की एजंट आहे आणि दुसऱ्या बिल्डिंग मध्ये मनीषा पांढरे जी की बायोलॉजीची शिक्षिका आहे। ह्या दोघींची आणि परवा कालच सीबीआयने तिथे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा छापासत्र घेतलं, तेव्हा काही जुन्या प्रश्नपत्रिका मनीषा पांढरे हिच्या घरी आढळून आलेले आहेत। ते सगळे ताब्यात घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर समोर यांची चौकशी केली आणि त्यात पीव्ही कुलकर्णी हाही संपर्कात होता, त्यालाही सीबीआय ह्या समोरासमोरची चौकशी थांबवून घेतल्याची माहिती मिळते। त्याला इथं आणले, तिन्ही अरेस्ट पुण्यातले आहेत। सगळ्यात महत्वाचं ह्या क्लासच्या लोकांनी आणि तिघही मोठेगावकरच्या संपर्कात होते अशी माहिती मिळते। त्यामुळं या सगळ्या नेमकं याची ज्याला पण नेक्सस रिओपन करणं म्हणतात, त्या पद्धतीने सीबीआय रिक्रिएशन सगळ्या गोष्टी करते या तपासात। कारण त्यांना माहिती 9 दिवसाची ऑलरेडी सीबीआय कोठडी मिळालेली। या तपासादरम्यान आणखीन काही नवीन पुरावे समोर येत आहेत का, आणखीन त्यांनी कोणाकोणाला पेपर विकलेत, आणखीन काही विद्यार्थी त्याच्या संपर्कात होते का, याची सगळी माहिती, आणखी काही पेपर दुसरे कोणाला दिलेत का, कारण कालच एका लातूरच्या डॉक्टरला अटक केलेली आहे। अशा पद्धतीने सीबीआय आता ही सगळी काही स्टँड करताना त्यासाठी जे पुरावे लागणार आहेत, चौकशी तपास, हे सगळं सुरू आहे। ठीक, धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या माहितीसाठी। वेळोवेळी आणखी तपशील जाणून घेत राहू। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।